राम राम मंडळी, मी अक्षरा आणि तुम्ही पाहत आहात द चेरीज किचन. द चेरीज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. अजिबात कडक नसणारे मऊसूत तिळगुळाचे लाडू कसे बनवायचे याची आपण आता रेसिपी पाहू. मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तिळगुळाचे लाडू बनवण्यासाठी मी इथे 2 कप पांढरे तीळ घेतले आहेत आणि 2/3 कप भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत आणि त्याची सालं काढून घेतली आहेत आणि 2 कप गूळ घ्यायचा आहे. हा चिकीचा गूळ नाही आहे, आपला साधा गूळ आहे. 1 चमचा तूप, वेलची पावडर आणि पाणी. तीळ चांगले साफ करून घेतले आहेत आणि शेंगदाणे भाजून घेतले आहेत. प्रथम आपण पॅन तापलाय तेव्हा आपण तीळ भाजून घेऊया. तीळ भाजताना हे मंद आचेवरच भाजायचे आहेत. जेवढे आपण तीळ चांगले भाजू तेवढे तिळगुळ चवीला चांगले लागतील. तीळ भाजताना लहान आचेवरती खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे आपल्या हाडांना मजबूती येते व आपलं ब्लड प्रेशर पण नियंत्रणात राहते. असे बरेच फायदे आहेत. त्यामुळे थंडीमध्ये तिळगुळ हे खाल्लेच पाहिजेत. हे पहा, तीळ अशा पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत. तीळ थोडेसे तडतडायला लागले की समजा की तीळ आपले चांगले भाजले गेले आहेत. हे पहा, अशा पद्धतीने खूप छान असे आपले तीळ भाजलेले आहेत. माझा एकही तीळ करपलेला दिसत नाहीये. तर आता आपण हे तीळ एका प्लेटमध्ये काढून घेऊया. शेंगदाणे आपल्याला एका खलबत्त्यामध्ये घालून कुटून घ्यायचे आहेत. मिक्सरमध्ये घातले तर त्याची पुरी पावडर होते, म्हणून आपण खलबत्त्यामध्येच असे जाडसर वाटून घ्यायचे आहेत. आता हे आपण तिळामध्ये मिक्स करूया आणि त्याच्यामध्ये वेलची पावडर पण मिक्स करून घ्यायची आहे आणि हे सगळं मिश्रण एकत्र मिक्स करून चांगलं घ्यायचं आहे. गॅसवर पॅन ठेवला आहे, त्यामध्ये 1 चमचा तूप घालून घ्यायचा आहे आणि या तुपावर आपल्याला गूळ घालायचा आहे आणि गूळ वितळवून घ्यायचा आहे आपल्याला. तर गूळ वितळवताना प्रथम गॅसची फ्लेम ही मोठीच ठेवा आणि गूळ वितळायला लागला की मग गॅसची फ्लेम ही स्लो ह्याच्यावरच आपल्याला गूळ वितळून घ्यायचा आहे. हे लाडू बनवताना जर तुम्हाला प्रमाणामध्ये गूळ जर तुम्हाला वाटलं जास्त झाला असं वाटलं तर तुम्ही थोडंसं शेंगदाण्याचं कूट किंवा तीळ असे वाढवू शकता. किंवा तुम्हाला असं वाटलं की आता हे सुकलेलं आहे आपलं आणि त्याच्यामध्ये थोडासा गूळ आपण ॲड केला पाहिजे, तर तुम्ही थोडासा गूळचा पाक हा बनवून त्याच्यामध्ये टाकू शकता, तरीसुद्धा असं चालू शकतं. तर आपला आता हा गुळाचा पाक बनलेला आहे. तर हा गुळाचा पाक तयार झाला की नाही हे पाहण्यासाठी एका डिशमध्ये मी पाणी घेतलंय आणि त्याच्यामध्ये थोडासा मी गूळ टाकते आणि तो हाताने मी चेक करून पाहणार आहे की व्यवस्थित बदला आहे की नाही. तर अजून पण तो चिकटच लागतोय बघा असा हातामध्ये. तर मी आता थोडासा पुन्हा आता शिजवते आणि परत पाण्यामध्ये थोडासा टाकायचा आहे आणि त्याला पुन्हा आपण चेक करायचं आहे की पाक बनला आहे की नाही. तर आता हा छान पाक झालेला आहे आपला. असा वरून हाताने टाकल्यानंतर त्याचा टक्कन असा आवाज येतोय बघा. तर म्हणजे पाक तयार झालेला आहे. तर आपण गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची आहे आणि आता आपण यामध्ये सर्व सारण घालून घ्यायचं आहे. हे सारण पूर्ण मिक्स झाल्यानंतर हे गरम असतानाच आपल्याला पटापट लाडू वळून घ्यायचे आहेत. तर आपण आता हे सारण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तर त्याआधी मी या प्लेटला थोडंसं तूप लावून घेते, म्हणजे सारण हे प्लेटला चिकटणार नाही. हे लाडू गरम असतानाच वळायचे असल्यामुळे मी तुम्हाला एक ट्रिक सांगते की हे मिश्रण आपलं गरमच कसं ठेवायचं. तर त्यासाठी आपण एका भांड्यामध्ये गरम पाणी घ्यायचं आहे आणि त्या भांड्यावरती ही प्लेट आपण ठेवून द्यायची आहे. त्यामुळे आपलं सारण हे गरम राहील.
आता लाडू वळताना हाताला चटका बसू नये यासाठी आपण हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे आणि लाडू हे असे हाताने पटापट वळून घ्यायचे आहेत। जर लाडूला आकार देता नाही आला फटाफट तरी चालेल, तो तुम्ही नंतरही देऊ शकता, पण हे लाडू आता पटापट असे वळून घ्यायचे आहेत। मंडळी, तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर बटन दाबायला विसरू नका। खूप छान असे लाडू बनलेले आहेत आणि हे मऊसूत पण लाडू आहेत। तुम्ही करून पहा हे लाडू, तर तुम्हाला हे नक्कीच जमतील लाडू। तर आपले हे लाडू सगळे बनवून झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता की हे लाडू हाताने पण तुटतोय असा लाडू बनलेला आहे। खुश रहा, आनंदी रहा आणि माझा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तयार रहा। धन्यवाद।